Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. पण सर म्हणूनच पहिला प्रश्न निर्माण होतो की बारामती कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुम्ही लोकसभेत काम करत होतात, आधी नंतर राज्यसभेत तुम्ही गेलात, मंत्री म्हणून दिल्लीत काम करत होतात, मग सुप्रियाताई गेल्या. बारामतीची व्यवस्था पूर्ण अजित पवारांच्या हातात होती. ते इकडची विधानसभा लढवायचे, लीड कसा मिळवून द्यायचा लोकसभेला त्याच्यावरती त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असायचं. मंत्री ते या ठिकाणी राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता जो तुमची व्यवस्था बघत होता त्यांच्याकडनंच तुमच्यासमोर चॅलेंज उभं केलं गेलंय. तुमच्याच घरातली सून त्यांच्यासमोर उभी राहिलेली आहे, तुमच्यासमोर उभी राहिली आहे. कसं तुम्ही मग ह्या गोष्टीकडे बघता? साधी गोष्ट आहे की ज्यांना आपण शक्तीजी प्रोजेक्शन केलं, संजीवजी त्यांनी हा निकाल घेतलेला आहे. सहसा आपण कलिग आहोत, एका विचाराने अनेक वर्ष काम करतो. एखादं आपण मिशन ठरवलं, त्या मिशनला आपण फॉलो करत असताना कलिगच्या एका सदस्याने एकदम एक्स्ट्रीम मिशनच्या विरुद्ध लाईन घेतली तर काय समजायचं? याच्यात एक तर काही कारणं असायची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी मला येऊन सांगितलं किंवा सध्याचं केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत, ईडी वगैरे, हां, त्या एजन्सीचा आम्हाला त्रास आहे, त्यातनं मार्ग करा, तुम्ही मदत करा. आणि मदत करा म्हणजे काय, तर आपण सगळे तिथं जाऊन बसूया, त्यांच्यात सामील होऊया, हे प्रश्न सगळे संपतील. आणि त्याला मी नाही म्हणल्याच्यानंतर त्यांनी अगदी डोळ्यात पाणी आणून स्वामींनी सांगितलं की आमच्या घरातसुद्धा उद्या इन्क्वायऱ्या होतील, आमच्या संस्था, आमचे कारखाने, या सगळ्या गोष्टीच्या चौकशा होतील. आणि झाल्या. प्रफुल्ल पटेलांच्या घरी, वेळीच्या चांगल्या घरामध्ये ईडीने चोरला ताब्यात घेऊन त्यांचं ऑफिस थाटलं. पण दिल्लीत अशी पण चर्चा आहे की अमित शाह, बीजेपीचे नेते आणि गृहमंत्री, त्यांनी अजित पवारांवर दबाव टाकून म्हणाले की तुम्ही सुनेत्रा पवारला सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढवा. असं दिल्लीत मी ऐकलेलं आहे. तुम्ही पण ऐकलंय. हे होऊ शकतं का? आणि त्या कारणामुळे हे चित्र जे आहे हे वेगळं झालंय. हे चित्र म्हणजे फक्त सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे नाहीये, शरद पवार आणि अमित शाह पण आहे. अजून अमित शाह आहे. पण ही गोष्ट कधी की आम्हा लोकांना, म्हणजे त्यांची अपेक्षा जी होती की सगळ्यांनी मोदी ही भूमिका घ्यावी, त्याच्याशी सुसंगत भूमिका जी घेत नाहीत त्या लोकांना त्रास होतो. अरविंद केजरीवालचं काय झालं, त्यांच्या सहकार्यांचं काय झालं, त्यांच्या काही फार्लिनच्या मेंबरचं काय झालं, ममताच्या सहकार्यांचं काय झालं, छत्तीसगड नाही, झारखंडच्या मुख्यमंत्र्याचं काय झालं. या सगळ्या गोष्टी यापूर्वी कधी या देशात घडल्या नव्हत्या. हां, एखाद्याच्याबद्दल चौकशी करायची, चौकशी करू शकतात, पण निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे इश्यूज काही राज्यात निर्माण करणं, याचा अर्थ ही निवडणूक फेअर होईल का नाही याची शंका लोकांच्या मनात तयार नक्की होऊ शकते.